ती म्हणजे हे सगळे राजे आपल्या राज्यावर राज्य करतात, हजारो वर्षाचं राज्य करतात, शेकडो वर्षाचं राज्य करतात. पण राज्य सुस्थितीत आलं, राज्य निष्कलंक झालं, राज्य निष्कंटक झालं की ते राज्य निर्मम अंतःकरणाने पुढच्या पिढीच्या हातात देऊन स्वतः भगवत प्राप्ती करता राज्य सोडून निघून जातात. फार मोठा गुण आहे. आपलंही राज्य असतं, भले ते 2 बेडरूमचं असेल, 2 BHKचं असेल, 3 BHKचं असेल, 1 रूम किचन असेल, झोपडी असेल, पण ते आपलं राज्य असतं. आपल्या राज्याला आपल्याला कधीतरी सोडायचं आहे, निर्मम अंतःकरणातून त्याच्यातून बाहेर पडायचं आहे. ही वृत्ती आपल्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. किती वर्ष आम्ही ते सांभाळत बसणार आहोत? कधी ना कधीतरी पुढच्या पिढीच्या हातामध्ये सोपवावं, निर्मम अंतःकरणाने सोपवावं, अनासक्तीनं सोपवावं आणि आपण भगवत चिंतन करत बाजूला व्हावं. किती साधा विषय आहे. पण नाचुना आल्या तरी तिला वाटतं माझीच सत्ता गाजली पाहिजे. सुनांना सून येते, त्या सुनेला सून येते, पण हिला वाटतं आजही भाजी मला विचारूनच झाली पाहिजे, आजही पोळ्या भाकऱ्या किती करायच्या मलाच विचारलं पाहिजे. हे असं नाही, ते तसं नाही. आपला भ्रम आहे की आपण जर आपल्या घरात नसलो तर आपलं घर चालत नाही. हा आपला भ्रम आहे. असं होत नाही, असं होत नाही. माझ्या नंतर तुमचं कसं होईल? एखादी म्हातारी बाई विचारते, तिला वाटतं मी आहे म्हणून सगळं चालू आहे. ती विचारते माझ्या नंतर तुमचं कसं होईल? तिला विचारा एकदा, तू जाऊन बघ, बघ कसं चालतं आमचं, काय आहे त्याच्यामध्ये, न चालायला काय आहे, थोडं कमी जास्त होईल. तिचं तरी कसं चाललं होतं म्हणून आज तिच्या विना आपलं चालणार नाही आहे. तिचंही चाललंच ना कसं तरी. आम्हाला वाटतं आमचं सेवा कसं चालेल, कसं चालेल. बरेच लोक येतात चातुर्मासात राहतात, त्यांना वाटतं, मग ते म्हणतात मध्ये मध्ये तिकडं कसं चाललंय कुणाला माहितीये, महालक्ष्म्या कशा करतायत देव जाणे, गणपतीचं काय होतं देव जाणे, ह्याचं कसं होतं ते कुलाचार आहेत माहितीये का नाही देव जाणे. या असतात पंढरपूरला आणि चिंता असते तिथली, तिकडं कसं होत असेल, कसं होत असेल. राहतात. मुलंही फोन करतात, विचारतात, अडेल तिथं सांगतात, विचारतात. त्यांना सांगावं हे असं नाही असं आहे, सोपा विषय.